दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ. एकदा एका सिंहाने आणि अस्वलीने एकच झडप घेऊन एका हरणीला यमसदन दाखविले. पण गंमत अशी की ही शिकार कोणाची या गोष्टीसाठी सिंहात आणि अस्वलीत चढाओढ सुरू झाली. दोघांचाही संघर्ष समतोल सुरू होता व हे सर्व दृश्य एक कोल्हा लपून बघत होता. त्यांचे युद्ध थांबले. अस्वल आणि सिंह दोघेही थकून जमिनीवर पडले. ते एवढे थकले होते की त्यांना जागेवरून उठताही येत नव्हते. या सर्व गोष्टींची खात्री करून तो कोल्हा पुढे सरकू लागला. त्याने त्या हरणीला त्या दोघांमधून उचलून पळवून नेले. तेव्हा तो सिंह म्हणाला, अरे अरे, काय आपलं भाग्य बघा. हा एवढा जीवाचा आटापिटा हा त्रास कशासाठी सोसला? तर या कोल्ह्यासाठी. तात्पर्य, दोघांच्या भांडणात कधी कधी तिसऱ्याचाच लाभ होतो. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.